नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। फॉर्म कसा भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण संपूर्ण माहिती पाहूया। भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ची भरती निघालेली आहे। वय तुम्हाला इथे 18 ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। अर्ज पद्धती इथे ऑनलाईन करायची, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ची भरती निघालेली आहे। भूमी अभिलेख विभाग अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज इथे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, भूमी अभिलेख विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। इथे 903 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। खूप चांगल्या जागा आहेत। भूकर मापक, लँड सर्वायवर यांच्यासाठी इथे भरती आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सूट इथे देण्यात आली आहे। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का, तर हो। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। वेतन बघा 19,900 ते 63,600 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी आहे का, हो। मागास वर्गासाठी 1000 रुपये आणि मागास वर्गासाठी 900 रुपये इथे फी असणार आहे। नोकरीचे प्रकार बघा, परमनंट भरती असणार आहे। निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे। अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2025 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहू शकता। ठिकाण कुठं आहे, तर महाराष्ट्र हे ठिकाण असणार आहे। त्यानंतर बघूया आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये इथे पाहणार आहोत। त्यानंतर आपण एज्युकेशन डिटेल्स आणि जागा वाटप हे सुद्धा पाहूया। बघा, भूमी अभिलेख विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। गट क वर्गातील सर्व सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात आलेली आहे। 1/2025 आहे, 1 तारखेला ही जाहिरात आलेली आहे। त्यानंतर बघा, भूमी अभिलेख विभागातील गट क पद समूह 4 भूकर मापक या वर्गातील पदे रिक्त आहेत। तर या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इथे परीक्षेद्वारे ऑनलाईन तुमची इथे निवड केली जाणार आहे। ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला या 2 वेबसाईटवरती जाऊन अर्ज हा भरायचा आहे। अर्ज करायची तारीख आहे 1/10/2025 ते 24/10/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। ऑनलाईन अर्ज भरण्याची कालावधी काय आहे, दिनांक 1/10/2025 ते दिनांक 24/10/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। ऑनलाईन शुल्क भरण्याचा दिनांक आहे 1/10/2025 ते 24/10/2025 पर्यंतच तुम्हाला ऑनलाईन शुल्क सुद्धा इथे भरायचं आहे। परीक्षेची तारीख बघा 13 व 14 नोव्हेंबर असणार आहे। त्यामध्ये नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो। बघा, असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। इथे जे तुम्हाला दिनांक सांगितलेला आहे त्या दिनांकामध्ये इथे एक्झाम होईल असं काही नाहीये। नियोजनाच्या दृष्टीने एक्झाम डेट पुढे सुद्धा जाऊ शकते असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा, भरती प्रक्रियेचे संपूर्ण जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। बघा, इथे विभागानुसार जागा आहेत। तर हे पुणे विभागांतर्गत हे भरती आहे भूमी अभिलेख यांच्यासाठी। इथे दिलेलं आहे संरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, समांतर आरक्षण, एकूण पदे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा अ, भज ब, भज क, भज ड, विमा प्र, विमा व, SC BC, EWS एकूण आणि आराखीव असं टोटल जागा दिलेल्या आहेत। टोटल बघा, असं माजी सैनिकसाठी 11 जागा आहेत, प्रकल्पग्रस्तसाठी 2 जागा आहेत, भूकंपग्रस्तसाठी 2 आहेत, 26 जागा महिलांसाठी आहेत, खेळाडूसाठी 2 आहेत, अंशकालीनसाठी 9 आहेत आणि समांतर आरक्षणसाठी 31 जागा आहेत। एकूण 83 जागांसाठी इथे भरती होणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये।
पुणे जिल्ह्यामधली ही भरती आहे, म्हणजे पुणे विभागामधून 83 जागा आहेत। त्यानंतर बघा मुंबई कोकण प्रदेश यांच्या अंतर्गत किती जागा आहेत आपण पाहूया। माजी सैनिकसाठी 40 जागा आहेत, प्रकल्पग्रस्तसाठी 8 आहेत, भूकंपग्रस्तसाठी 6 जागा आहेत, महिलांसाठी 79 जागा आहेत, खेळाडूसाठी 11 जागा आहेत, अंशकालीनसाठी 28 जागा आहेत, समांतर आरक्षणासाठी 84 जागा आहेत, टोटल 259 इथे जागा असणार आहेत। त्यानंतर बघा नाशिक प्रदेश यांच्यासाठी बघा नाशिक विभागामध्ये किती जागा आहेत बघा। माजी सैनिकसाठी 19 जागा आहेत, प्रकल्पग्रस्तसाठी 6 जागा आहेत, भूकंपग्रस्तसाठी 2 जागा आहेत, महिलांसाठी 37 जागा आहेत, खेळाडूसाठी 6 जागा आहेत, अंशकालीनसाठी 12 जागा आहेत, समांतर आरक्षण 42 जागा आहेत, एकूण 124 जागांसाठी ते भरती होणार आहे। त्यानंतर नेक्स्ट विभाग आहे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर यांच्या बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये किती जागा आहेत आपण पाहूया। माजी सैनिकसाठी 31 आहेत, प्रकल्पग्रस्तसाठी 10 आहेत, भूकंपग्रस्तसाठी 4 आहेत। त्यानंतर बघा महिलांसाठी 63 जागा आहेत, खेळाडूंसाठी 10 जागा आहेत, अंशकालीनसाठी 21 जागा आहेत, समांतर आरक्षणासाठी 71 जागा आहेत, असे टोटल 210 जागांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा असणार आहेत। नेक्स्ट बघा अमरावती विभागासाठी किती जागा आहेत ते सुद्धा इथे पाहूया आपण। माजी सैनिकसाठी 17 जागा आहेत, टोटल सगळ्या कास्टमधून या जागा आहेत, टोटल सांगते मी फक्त। प्रकल्पग्रस्त ते तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते तुम्ही पाहू शकता। माजी सैनिकसाठी 17 जागा आहेत, प्रकल्पग्रस्तसाठी 5 जागा आहेत, भूकंपग्रस्तसाठी 1 जागा आहे, महिलांसाठी 38 जागा आहेत, खेळाडूंसाठी 6 जागा आहेत, अंशकालीनसाठी 12 जागा आहेत, समांतर आरक्षणासाठी 37 जागा आहेत आणि एकूण 117 जागा इथे असणार आहेत। त्यानंतर नागपूर विभागांतर्गत बघा माजी सैनिकसाठी 17, प्रकल्पग्रस्तसाठी 5, भूकंपग्रस्तसाठी 2, महिलांसाठी 32, खेळाडूंसाठी 5, अंशकालीनसाठी 12, समांतर आरक्षण 37 आणि एकूण 110 इथे जागा आहेत। त्यानंतर बघा वयोमर्यादा इथे दिलेली आहे आणि तुमचं एज्युकेशन सुद्धा इथे सांगितलेलं आहे। उमेदवार अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांका बघा उमेदवार अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकापर्यंत जे वय आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे। गट क भूकर मापक यांना काय गरजेचं आहे बघा, मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिका पदवी, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे संरक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र। बघा तुम्हाला इथे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे किंवा मग इंजिनिअरिंग असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा 2 वर्षाचे जे औद्योगिक प्रशिक्षण आहे त्या संस्थेमधून 2 वर्षाचा जर तुमचा 2 वर्षाचा जर कोर्स झाला असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी टंकलेखन 40 हे सुद्धा येणे गरजेचं आहे किंवा मग इथं किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असेल तरी चालेल। त्यामध्ये असं सांगितलेलं आहे उपरोक्त 2 मध्ये नमूद केलेल्या टंकलेखन विषयाची अर्हता पूर्ण करत नसलेल्या व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल, परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील। बघा तुमच्याकडे जर टंकलेखनचं सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, पण जेव्हा तुम्ही पात्र झालात त्याच्यानंतर 2 वर्षाच्या आत तुमच्याकडे सर्टिफिकेट येणं गरजेचं आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। आणि तुम्हाला बघा वय काय लागणार आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा इथे किमान वयोमर्यादा सुद्धा इथे दिलेली आहे, तुम्ही कुठल्या आरक्षणामध्ये बसता त्यानुसार तुम्ही इथे बघू शकता। खेळाडू आहेत, अंशकालीन आहेत, दिव्यांग आहेत, माजी सैनिक आहेत, त्यांना काय एज्युकेशन आहे ते सुद्धा बघू शकता। बघा परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे बघा, विषय, एकूण प्रश्न, कमाल गुण, परीक्षेचा माध्यम आणि कालावधी असं दिलेलं आहे। इंग्रजीसाठी 25 प्रश्न असणार आहेत, 50 गुण असणार आहेत, इंग्रजी माध्यम असणार आहे इथे आणि कालावधी 30 मिनिटे तुम्हाला इथे असणार आहे। मराठी 25 क्वेश्चन 50 गुण, मराठी माध्यम हे मराठीच असणार आहे, 30 मिनिट तुम्हाला इथे टाइम मिळणार आहे।
सामान्य ज्ञानसाठी 25 क्वेश्चन 50 गुण, मराठी व इंग्रजी माध्यम असणार आहे, 30 मिनिटे तुमच्याकडे वेळ असणार आहे। बौद्धिक चाचणी आणि अंकगणित दोन्ही असणार आहेत, 25 क्वेश्चन 50 गुण, परीक्षेचे माध्यम इंग्रजी किंवा मराठी असणार आहे, 30 मिनिटे तुम्हाला इथे कालावधी देण्यात येणार आहे। एकूण 100 गुण, 200 मार्क आणि 120 मिनिट टाइम तुम्हाला इथे मिळणार आहे। बघा परीक्षा शुल्क इथे काय लागणार आहे तुम्हाला, मागास प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये अशी तुम्हाला इथे शुल्क लागू राहणार आहे। आणि माजी सैनिक असतील त्यांना कुठल्याही प्रकारचे शुल्क लागू राहणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा निवडीचे निकष इथे दिलेले आहेत। गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन कम्प्युटर बेसिक टेस्ट असणार आहे आणि त्याच्यामध्ये किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील। आणि पदासाठी विविध केलेल्या अर्हता अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी परीक्षेत पात्र गुणाच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीत उमेदवाराकडून विविध आरक्षणानुसार निवड यादी बनवण्यात येणार आहे। बघा तुम्ही अर्ज भरलात, अटी शर्ती त्याच्यामध्ये पूर्ण बसलात, त्यानंतर तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। तर असल्यानंतर तुमच्याकडे कुठलं आरक्षण असेल तर त्या आरक्षणानुसार तुमचा रिझल्ट इथे लागू असणार आहे। म्हणजे तुम्ही NTB आहेत, माजी सैनिक आहेत, समांतर आरक्षण कुठल्या कॅटेगरीतून येत आहेत त्यानुसार तुमची इथे लिस्ट लागली जाणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। एका परीक्षेत 2 विद्यार्थ्यांना सेम गुण जर मिळाले तर त्यांना कशा पद्धतीने प्राधान्य दिले जाणार आहे इथे सांगण्यात आलेलं आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे। दोन्ही विद्यार्थी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जर मुले असतील तर त्याच्यामधील जे विद्यार्थी आहे तो वरिष्ठ असेल त्याला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर जरी दोन्हीही आरक्षण लागू असतील तर त्याच्यामध्ये जे पदव्युत्तर पदवी किंवा ज्यांचं एज्युकेशन जास्त आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। 1, 2, 3 नियमातही बसत असेल तर त्यामध्ये त्यांना कसं निवडलं जाणार आहे तर किमान शैक्षणिक अर्हतामध्ये जर गुण जास्त ज्यांचे आहेत त्यांना इथे निवड केली जाणार आहे। अशा पद्धतीने इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर वरील पदाकरिता अर्ज करण्याच्या उमेदवारांना सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। या 2 वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। बघा इथे काही माहिती दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता। सर्वसाधारण अटी सुद्धा इथे दिलेल्या आहेत। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण, दिव्यांग आरक्षण हे सुद्धा इथे दिलेलं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता। अनाथ, माजी सैनिक, भूकंपग्रस्त आरक्षण हे सगळे आरक्षणासाठी काय नियम आहेत ते तुम्ही वाचून पहा। त्यानंतर बघा इथे सांगण्यात आलेलं आहे कारणास्तव जर एक्झाम पुढे गेली तर तुम्हाला या संकेतस्थळावरती जो काही लेखी स्वरूपाचा पत्रव्यवहार केला जाणार आहे तो या वेबसाईटवरती प्रसिद्ध केला जाणार आहे। तर ती वेबसाईट तुम्ही सारखं पाहणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जर अर्ज भरते वेळेस तुम्हाला इथे नागरी कुटुंब प्रतिज्ञापत्र म्हणजे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा भरायचं आहे। तो इथं फॉर्म दिलेला हा तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढून मग त्यामध्ये माहिती भरून अपलोड करू शकता। जे ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याबद्दलची सुद्धा इथे माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या, त्यानंतर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। आणि जो बघा हा तुम्हाला डिक्लेरेशन इथे फॉर्म दिलेला आहे, हा तुम्ही एका व्हाईट पेपरवरती ब्लॅक पेनने लिहायचा आहे आणि त्याच्यामध्ये तो सुद्धा म्हणजे अर्जामध्ये अपलोड करायचा आहे। हा सुद्धा फॉर्म अपलोड करणं गरजेचं आहे। असं सगळ्या माहिती इथे दिलेली आहे। कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे, कशा पद्धतीची फोटो अपलोड करायची, स्वाक्षरी कशा पद्धतीची अपलोड करायची, कागदपत्रे कसं स्कॅन करायचे, सगळी माहिती दिलेली आहे। तुम्ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या, त्यानंतर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।